श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. नमस्कार आहे सगळ्यांना, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. आज मी घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ एका नवीन सेवेसोबत. तर सेवा असणार आहे आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला एका ठिकाणी तुळशीपत्र ठेवायचं आहे किंवा एक सेवा करायची आहे. तर ती सेवा जर तुम्ही केली तर भगवान विष्णूंची जी कृपा आहे ती तुमच्यावर अखंड राहिल्याशिवाय राहणार नाही. तर कारण कसं आहे की आपण भगवान विष्णूंची जर सेवा केली तर माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होत असते, आणि माता लक्ष्मीची जर आपण सेवा केली तर भगवान विष्णू आपल्यावर प्रसन्न होत असतात. म्हणून तुम्हाला जर लक्ष्मी हवी असेल तर तुम्हाला भगवान विष्णूंची सेवा करावी लागेल, तेव्हा तुम्हाला माता लक्ष्मी प्रसन्न होतील. तर आता ही सेवा अशी आहे की तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी 1 किंवा 1000 तुळशीपत्र लागणार आहे. 1 घ्या, 3 घ्या, 5 घ्या. आता कोणाकोणाला एवढे 1000 भेटत नाही, तर तुम्ही एक जरी तुळशीपत्र घेतलं तरीही चांगलं आहे. तर एक तुळशीपत्र घ्यायचं. त्याच्यानंतर तुमच्या घरात जर भगवान विष्णूंची मूर्ती असेल किंवा पांडुरंगाची मूर्ती असेल, तर बाळकृष्णाची मूर्ती असेल, त्यांच्या समोर बसून तुम्हाला ही सेवा करायची आहे. एक तुळशीपत्र घ्या आणि एक एक तुळशीपत्र घेऊन तुम्हाला विष्णू सहस्रनामावली जी आहे याचं पठण तुम्हाला करायचं आहे. आता ते कसं, तर एक तुळशीपत्र घ्यायचं, ओम केशवाय नमः, नमो नमः असं म्हणायचं. त्याच्यानंतर ते तुळशीपत्र तुम्हाला अर्पण करायचं. आता तुमच्याकडे जर 1000 तुळशीपत्र असतील तर तुम्ही एक एक घेऊन, एक एक नाव घेऊन तुम्ही तसं अर्पण करू शकतात. पण जर तुमच्याकडे एवढे नसतील, निदान 5 आहेत, तर त्याच्यामधले जे 4 असतील ते 4ने पहिले ओम केशवाय नमः, ओम माधवाय नमः, नमो नमः असं म्हणून तुम्ही अर्पण करायचं. आणि जे 5वं आहे ते तुम्ही पूर्ण 1000 नावांपर्यंत ते एक जे 5वं तुळशीपत्र आहे ते तुम्ही परत घेऊ असं घ्यायचं. ओम केशवाय नमः, नमो नमः असं ठेवायचं, परत घ्यायचं, परत दुसरं नाव घ्यायचं. अशा पद्धतीने तुम्हाला विष्णू सहस्रनामावली जी आहे, म्हणजे भगवान विष्णूंची 1000 नावं जी आहे, तर ही सेवा तुम्हाला करायची आहे एक एक तुळशीपत्र घेऊन. आता विष्णू सहस्रनाम वेगळं, विष्णू सहस्रनामावली वेगळं. विष्णू सहस्रनाम जे आहे तर ते एका स्तोत्रामध्ये भगवान विष्णूंची 1000 नावं आहेत. पण ही विष्णू सहस्रनामावली जी आहे, कारण आपल्याला तुळशीपत्र अर्पण करायचं आहे म्हणून आपल्याला विष्णू सहस्रनामावलीच तुम्हाला पठण करावी लागणार आहे. आता ज्यांच्याकडून पठण होईल त्यांचं ठीक, ज्यांना नाही होत तर युट्यूबवर लावून द्या. युट्यूबवर ते म्हणतील की केशवाय नमः, तर तुम्ही घ्यायचं तुळशीपत्र अर्पण करायचं, परत घ्यायचं, परत अर्पण करायचं. तर अशा पद्धतीने तुम्ही युट्यूबला लावून देऊ शकतात. पण जर युट्यूबला सुद्धा समजा एखाद्या वेळेस नसेलच, तर मग ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, नमो नमः असं म्हणायचं तुम्ही 1000 वेळेस, आणि ते तुळशीपत्र तुम्ही अर्पण करायचं. तर आता तुळशीपत्र अर्पण करायची ही जी सेवा आहे, कारण भगवान विष्णू जे आहे त्यांना तुळस अतिशय प्रिय आहे. तर आता तुळस तुम्ही त्या दिवशी तोडणार का, तर नाही. तुळस तुम्हाला आदल्या दिवशी तोडून ठेवायची आहे. म्हणजे तुम्हाला शुक्रवारी तुळस तोडून ठेवायची आहे. तुळस तोडण्याच्या आधी तुळशी मातेला प्रार्थना करायची आहे की तुम्हाला सेवा करायची आहे म्हणून तुम्ही तुळशीपत्र तोडत आहात. मग तुम्ही तुळशीपत्र तोडायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही ही सेवा करायची आहे. समजा तुम्ही जर ही सेवा दुपारी केली, आषाढी एकादशीच्या दिवशी दुपारी ही सेवा केली, तर पूर्ण रात्रभर तुम्हाला ते सेवा तशीच ठेवायची आहे, ते तुळशीपत्र तशीच ठेवायचे आहे. दुसऱ्या दिवशी म्हणजे द्वादशीच्या दिवशी तुम्हाला त्याच्यातून एक तुळशीपत्र काढायचं आणि तुमच्या तिजोरीत ठेवा, तुमच्या पर्समध्ये ठेवा, ज्या ठिकाणी तुमचा परत परत हात लागणार नाही अशा ठिकाणी तुम्हाला ते तुळशीपत्र ठेवायचं आहे. आता विचार करा, आषाढी एकादशी सारखा अगदी पवित्र दिवस, एकादशी, मोठी एकादशी आहे ती सुद्धा, आणि त्या दिवशी भगवान विष्णूंची अतिशय प्रभावशाली सेवा, ती म्हणजे विष्णू सहस्रनामावली, हिचं तुम्ही सेवा करणार आहात, ती सुद्धा तुळशीपत्रासोबत, म्हणजे जी भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे, विष्णुप्रिय आहे. तर विष्णुप्रिय म्हणजे लक्ष्मी. तर तुम्ही जर ही सेवा केली तर तुमच्यावर भगवान विष्णूची अखंड कृपा राहिल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही त्यातून एक तुळशीपत्र घ्यायचं. तुमच्या घरामध्ये जर दुसरे कोणी भरपूर असतील तर त्यांना एक एक तुळशीपत्र देतील, त्यांच्या पद्धतीने त्यांच्या पर्समध्ये ठेवतील. तुमच्या घरी जर दुकान असेल, व्यवसाय असेल, तर त्या गल्ल्यात तुम्ही एखादं तुळशीपत्र ठेवू शकतात.
तुमच्या घरात तिजोरी असेल, महत्वाची कागदपत्र असतील, त्या ठिकाणी तुम्ही तुळशीपत्र ठेवा. फक्त असे ठेवा की जेणेकरून परत परत त्या ठिकाणी हात लागणार नाही. ही एक गोष्ट लक्षात ठेवा. तर आता हे का करावं, तर आषाढी एकादशी पासून तर चातुर्मास सुरू होणार आहे ते देव उठणी एकादशी पर्यंत हे 4 महिने आपल्याला भरभरून सेवा करायच्या आहेत. कारण या 4 महिन्यात श्रावण महिना येणार आहे, त्यासोबत गणपती बसणार आहेत, महालक्ष्मी येणार आहेत, दिवाळी असणार आहे, भरपूर काही व्रत वैकल्य येणार आहेत आणि आपल्याला भरपूर काही सेवा करायची आहे. तर त्याच्यामुळे आपल्याला याचं जे फळ आहे ते खूप पटीने भेटणार आहे. म्हणून तुम्हाला आषाढी एकादशीच्या दिवशी ही विष्णू सहस्रनामावलीची तुळशीपत्र अर्पण करायची सेवा चुकवायची नाही. तर ही सेवा नक्की करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.